धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा या सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो आई सोनसरी ट्रॉफी 2025 हे शानदार आयोजन. फायनल डे आहे या स्पर्धेचा. आता आपण जर पाहिलं तर भरपूर मान्यवरांची गर्दी या स्पर्धेमध्ये लाभली गेलेली आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आता आपण फायनल मॅच या ठिकाणी पाहणार आहोत. जीवदानी 11 बॉलिन्स वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या दोन संघादरम्यान सामना मात्र खेळवला जाईल. फायनल मॅच पाहणार आहोत. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाने आणि फलंदाजी करण्याकरता जीवदानी 11 बॉलिंग या संघाला आमंत्रण दिलेलं आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता आकाश धानवी हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्यानंतर बॉलिंग संघाकडून दोन बॅटर आपण पाहणार आहोत. एका बाजूला संदीप आणि अमोल, दुसऱ्या बाजूला असतील गोलंदाज आकाश धानवी तयार. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा देतोय. फायनल मॅच आपण पाहतोय बॉलिंग वर्सेस गिरीज असा मॅच होणार आहे. पंचांचा इशारा, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. वैभव धूम आहेत मेन पंच. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय नितेशजी भोईर असतील स्क्वेअर लेग पंच म्हणून. अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील झालेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. एवढेच पहिला बॉल चेंडू जाईल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. खराब सुरुवात करतोय गोलंदाज आकाश धानवी. वाईट चेंडूची हाताळणी करतोय. अवंतर एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे जीवदानी 11 बॉलिंग या संघाचा. गोलंदाज आकाश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेला जर पाहिलं तर जागेवरून कटकाचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये आला होता फलंदाज आणि तो यावेळेस बीट होतोय. अमोल तळेकर असेल स्ट्राईक एंडला. त्याच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आकाश धानवी. अतिशय चांगला गोलंदाज आहे या गिरीज संघाचा. षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. आता आपण जर पाहिलं तर चेंडू सरळ निघून जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी. पाहायचा काय इशारा येईल पंचांचा. अजून सुद्धा जर पाहिलं तर दोन पंच आपण पाहतोय एकमेकांशी डिस्कस करतील आणि आपल्यामध्ये निर्णय पोहोचवतील परंतु चेंडू यावेळेस जर पाहिलं तर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ निघून गेलेला आहे. अतिशय चांगली पंचगिरी आपण पाहतोय वैभव धूम आणि नितेश भोईर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेले आहे. आता पाहायचं काय इशारा येईल पंचांचा. अजून सुद्धा डिसिजन पेंडिंग आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि 22चा इशारा सुद्धा आलेला आहे. तर एकंदरीत 1+4 एकंदरीत 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 6 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल इनफिल्डच्या डोक्यावरून. झेल करण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. 2 धावाने संघाची धावसंख्या 10 फलकावर 8 धावा या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर एफर्ट ऑफसाईडच्या दिशेने पाहायला मिळाला परंतु 2 धावा गेल्यापासून रोखू शकत दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. एकंदरीत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर म्हणतो अमोल तळेकर आहे. यावेळेला काय करता मैत्रीच्या आतमध्ये पंच आमच्याकडे वळलेले आहेत. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा आलेला पंचांचा. 1 धाव अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. भरपूर खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश धानवी. जास्तीत जास्त चेंडू व्हाईट हाताळतोय. अवंतर धाव तो खर्च करतोय. आता मात्र पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू असेल. फलंदाज अमोल साडिक. आता मात्र यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट टाकण्याचा प्रयत्न. खराब लाईन खराब लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश धानवी. परफेक्ट ऑलराऊंडर आहे परंतु जर पाहिलं तर यावेळेस पहिले षटक तो हाताळतोय. थोडासा प्रेशर मध्ये येताना दिसतोय. वारंवार खराब चेंडूची हाताळणी करतोय. या पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 धावा 10 फलकावर लागल्या गेलेल्या आहेत एकंदरीत बॉलिंग संघाच्या. आता मात्र पुन्हा एकदा काय करते मैदानाच्या आतमध्ये स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला बॅटरचा. असं वाटलं तर बॅटरला जर पाहिलं तर चेंडू जाईल ऑफ स्टंपच्या बाहेर परंतु चेंडू जर पाहिलं तर टप्पा पडून आतमध्ये वळतो आणि सरळ विकेट किपर संतोष याच्या आतमध्ये विसावतो. निर्धाव चेंडूची नोंद आता मात्र झालेली आहे. गोलंदाज आकाश धानवी 3 चेंडू टाकून झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिलं तर
चेंडू जाईल मात्र निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी यावेळी तर पाहिलं तर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळतो हा गोलंदाज. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे त्याचा. तर पहिला तर एक मोठा खेळाडू आहे आणि त्या आपण जर पाहिलं तर निशाणी मात्र छाप सोडतो या पहिल्या षटकामध्ये. चांगला कमबॅक तो करतोय. धावसंख्या कायम आहे 10 धावा षटकातील. आता मात्र 5वा चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका. चेंडूला जर पाहिलं तर चेंडूला भिरकावतो. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय खराब गोलंदाजी आकाश मार्फत होताना आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली होती या बॉलरने. त्या चेंडूला बॅकफूट वरती येऊन चेंडूला पुल करतोय. चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी अमोल तळेकर नाव फायर. आपण पाहतो संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या 16 धावा. षटकातील शेवटचा बॉल अमोल साडे. यावेळेस सुंदर फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून फटका मात्र सजवलाय. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर अतिशय सुंदर फटकेबाजी अमोल तळेकर याच्या माध्यमातून पाहिली. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 20 धावा झालेल्या आहेत संघाच्या. जीवदानी 11 बॉलिंग्स वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स गिरीज असा मॅच आपण पाहतोय. फायनल मॅच आहे. अतिशय चांगला फटका अति चांगली बॅटिंग आपण पाहतोय अमोल तळेकर याच्या माध्यमातून केली जाते. मैदानाच्या आतमध्ये तो खेळतो. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 12 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या एकंदरीत 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज संतोष डवले. गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहणार आहोत संदीप थापड याला. स्ट्राईक एंडला संदीप, नॉन स्ट्राईक एंडला अमोल तळेकर असतील. गोलंदाज संतोष तयार. आता मात्र सुंदर फटका. नटराज स्टाईल मध्ये चेंडूला टोळावलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर अतिशय सुंदर फटका. स्लॉग स्वीप करतोय. चेंडूला पाठवतो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी धावसंख्या 26 धावा. षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट. अतिशय सुंदर फटका. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय आपण जर पाहिलं तर यावेळेस इम्प्रोव्हायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न बॅटर संदीप आहे. संदीप थापड. अतिशय सुंदर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून. 1 षटकार 1 चौकार निशी 10 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर झालेल्या आहेत एकंदरीत 30 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग संतोष तयार. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. जास्त काही यावेळेस मिळणार नाहीये. 1च धाव मिळेल या फटक्यावरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या धावफलकावर लागली गेली म्हणजे 31 धावा. 31 लॉस ऑफ विदाउट लॉस अशी अवस्था आपण पाहतोय. अतिशय चांगली सुरुवात मात्र झालेली आहे जीवदानी 11 बॉलिंग या संघाची. पहिल्या या 2 षटकामध्ये अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ आहे बाकी. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल व्ही शेप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. यस धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर बॅटिंग आपण पाहतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अमोल तळेकर आणि संदीप थापड. धावसंख्या संघाची झालेल्या 37 धावा. 37 विदाउट लॉस. अतिशय चांगला बॅटिंग होताना आपण पाहतोय बॉलिंग संघाची. यावेळेस चेंडूला खोदून काढले. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. अतिशय चांगली मॅच आपण पाहतोय. फायनल मॅच आहे. 2 संघ 2 बलाढ्य संघ आहेत. एकविरा 11 जीवदानी 11 बॉलिंग्स वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स गिरीज.
असा मॅच मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 2 षटकांचा खेळ शिल्लक. या पहिल्या इनिंग मध्ये पाहायचं आहे कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. जीवदानी स्पोर्ट्स गिरीश संघाच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज सोनसरी ट्रॉफी आपण पाहतोय, फायनल डे आहे. सुरू असलेला मॅच जीवदानी 11 बॉलिंग्स वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स गिरीज असा मॅच मात्र चालू आहे. गोलंदाज मयूर भोईर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये चुकतोय, डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. गोलंदाज मयूर भोईर. वेलकम सिराज शेख, तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीम 94 चे एक चांगला तर पहिल्यात एक चांगले खेळाडू आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिलाच बॉल. आता मात्र हलकेशा त्याने चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू जाईल मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साइडला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 39 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय अमोल तळेकर अँड संदीप थापड ओपनिंग जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या माध्यमातून एक चांगला खेळ दर्शवण्याचा प्रयत्न ते करतायत. गोलंदाज तयार. आता मात्र चांगला फटका, परंतु हवेमध्ये चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. पहिला गडी बाद होईल तो म्हणजे संदीप थापड. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. यस, धन्यवाद विजय. तर आता मात्र जर पाहिलं तर पार्टनरशिप यावेळेस जर पाहिलं तर भेदून काढलेली आहे. गोलंदाज मयूर भोईर याने मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता बॅटर संदीप थापड याचा. जर पाहिलं तर डेफिनेटली चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून चेंडू निघून गेला होता. ऑन साइडला एक चांगला झेल मात्र कंप्लीट केलेला आहे. ऑन साइडला पहिला गडी गारद झालेला आहे जीवदानी 11 बॉलिंग संघाचा. आता मात्र सनील सावरे नवाचा गोलंदाज नव्यानेच मैदानाची एंटर झालाय. स्ट्राईक एंडला असेल गोलंदाज मयूर भोईर. षटकातील तिसरा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. आता मात्र चांगला फटका ऑन द राईट. चेंडू खेळून काढलाय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होईल तो म्हणजे सनील सावरे. बॅक टू पवेलियन, गॉन. धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर लागोपाठ 2 चेंडू 2 गडी प्राप्त करतोय गोलंदाज मयूर भोईर. चांगला कमबॅक त्याने करून दिलेला आपल्या संघाकरता. आपण जर पाहिलं तर ऑन साइडला एक चांगला रनिंग कॅच मात्र पकडलेला आहे. एक चांगला क्षेत्ररक्षण झालेला होता ऑन साइडला. आपण जर पाहिलं तर तिकडच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमात 2 गडी बाद झाल्यात लागोपाठ. आता मात्र हॅट्रिक वरती आहे गोलंदाज मयूर भोईर. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलेले आहे आणि 2 विकेट त्याने प्राप्त केले आहेत. महत्वाची 2 गडी बाद त्याने केलेले आहेत बॉलिंग संघाचे. आता मात्र तो गोलंदाज हॅट्रिक वरती असेल. नव्यानच बॅटर एंटर झालाय संजू नम असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. संजू नम अँड आपण पाहतोय अमोल तळेकर असतील. 2 बॅटर आहेत. त्यांना आता मात्र चांगला खेळ मात्र करावा लागेल, कमबॅक करावं लागेल. कारण त्याच्या विरोधात जर पाहिलं तर टॉपचा संघ आहे या असोसिएशन मधला. त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 षटकामध्ये एकंदरीत 60च्या पलीकडे धावसंख्या उभारली तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल ऑन साइडला. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धावफलक 40 वर पोहोचली गेलेली आहे. एका धावाने संजू स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर 40 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. अमोल असेल आता मात्र स्ट्राईक एंडला. षटकातील 5वा चेंडू असेल. मयूर तयार. यावेळेस चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो इन टू द गॅप. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार.
धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फॉर्म मध्ये आहे बॅटर अमोल तळेकर, ज्याने जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती आणि तेच सातत्य तेच कामगिरी या मैदाना यावर जर पाहिलं यावेळेस सुद्धा कायम राखतोय. आता मात्र विकेट किपर चुकतोय, चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. चांगला बॅकअप झालेला आहे, एक धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 45 वर पोहोचली गेलेला आहे, षटक संपलेला आहे तिसरा. धावसंख्या धावफलकावर 45 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र एक षटकाचा खेळ शिल्लक असेल. पाहायचंय कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता जीवदानी स्पोर्ट्स गिरीश संघाच्या माध्यमातून सज्ज होईल. अंतिम षटक हाताळण्याकरता विवेक हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. एक आपण जर पाहिलं तर लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल या षटकामध्ये. धावसंख्या 45, धावफलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत 45 धावा आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो ही धावसंख्या झालेली आहे जीवदानी 11 बॉलिंग या संघाची. आता पाहायचंय 6 चेंडूचा खेळ शिल्लक, पाहायचं आहे किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल एकंदरीत बॉलिंग या संघाचा. गोलंदाज विवेक, षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल लॉंग ऑनला, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू होतोय फरार. मिळतील धावा या 4 चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्या 49 वर पोहोचली गेलेली आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च होते गोलंदाज विवेक. दुसरा बॉल असेल, यावेळेला सुंदर फटका हवेमध्ये, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक पाहायचा आहे, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटकेबाजी, सुंदर बॅटिंग आपण पाहतोय. षटकाराने चौकोनाचा पाऊस पाडला जातोय अमोल तळेकर याच्या माध्यमातून. अमोलाचा विचार केला त्याच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर 3 षटकार, यस 35 या आकड्यावरती तो खेळतोय. 13 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 35 धावांपर्यंत तो खेळतोय. अतिशय चांगला बॅट्समॅन आहे जीवदानी 11 बॉलिंग संघाचा. तो यावेळी जर पाहिलं तर आग ओकताना दिसत आहेत. फायर झालेला आहे मैदानी शॉट मध्ये. 2 चेंडू टाकून झाले आहेत. गोलंदाज विवेक याला आपण पाहतोय तब्बल 10 धावा त्याने खर्च केलेले आहेत 2 चेंडूमध्ये. आता पाहायचं आहे 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडूमध्ये पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे आता आपण येणाऱ्या या 4 चेंडूमध्ये पाहणार आहोत. अमोल तळेकर अँड संजू नम हे 2 बॅटर आहेत जीवदानी 11 बॉलिंग संघाचे. एक चांगली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जीवदानी 11 वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स गिरीश असा फायनल मॅच आपण पाहतोय. आपण पाहतोय या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम एव्हरीबडी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या VTCL लाईव्ह या चॅनलवर जोडलेले असतील त्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र सुंदर फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या 61 धावा झालेल्या आहेत. 41 धावांवरती खेळतोय फलंदाज अमोल तळेकर. 14 चेंडू 41 वरती खेळतोय. आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला स्लाइस केलाय, चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकदा मात्र कम्प्लीट थोडासा घातक ठरू शकतंय. आणि यावेळी जर काय करते मैदानाच्या आतमध्ये खराब कॉल, फलंदाज होईल बाद, तो म्हणजे अमोल तळेकर. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र मोठी विकेट या ठिकाणी जर पाहिले तर प्राप्त केलेला आहे गोलंदाज विवेक याने. फलंदाज अमोल तळेकर याला घरी परतावं लागेल. त्याचा विचार केला तर त्याने 42 धावा त्याने बनवलेल्या आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग केली. एकंदरीत 15 चेंडू त्याने फेस केले. 4 षटकार 3 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि तो मात्र 42 धावा करून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूत परततोय. त्याच्या जागेवरती जतीन नावाचा बॅटर 99 मिनिट मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. विवेक हा गोलंदाज
सज्ज होईल गोंदिया ट्रॅक वरती. समोरील बॅटर आपण पाहणार आहोत जतीन याला, जो स्ट्राईक एंडला असेल. एवढेच फुल टॉस बॉल, चेंडूला जर पाहिलं तर ऑन द राईज केला, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या 66 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एवढे शॉट पेच चेंडू, आता मात्र प्रयत्न, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे आकाश मार्फत. यावेळेस जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल दोन्ही फलंदाजांना. जर पाहिलं तर किती सोडला असता तर डेफिनेटली दुसरी धाव मिळाली असते, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 67 धावसंख्या झालेल्या धावफलकावर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. आणि आपण जर पाहिलं तर 68 धावांचं आव्हान, 68 धावांचं लक्ष असेल. जीवदानी स्पोर्ट्स गिरिजा संघाला त्या धावांचा कशा प्रकारे पाठलाग केले जाईल ह्या आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकू त्यांच्या माध्यमातून सुमधुर गीत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर डेफिनेटली आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती द व्हॉइस ऑफ जितेंद्र भावेश वणगा यांना. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय आपण आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ या स्पर्धेला जोडले गेला असाल तर या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर जणांनी सहकार्य केलं. जसं आपण पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीने अनाउन्समेंट करतोय, मात्र म्हटलं जातं की अनेक गोष्टी मिळून एक विशाल गोष्ट तयार होत असते आणि त्या गोष्टीसाठी भरपूर जणांचा हातभार लागत असतो. तसेच या ठिकाणी उपस्थित आणि अनुपस्थित असलेले आमचे सर्व सन्मान्य मान्यवरांचे खूप खूप आभार मी व्यक्त करतोय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीमच्या मार्फत. आणि नक्कीच आपल्या समोर या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा अनाउन्स करतोय की आदरणीय सन्मान्य श्री शरदजी भगली तसेच भरतजी भगली यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे या आयोजनाला लाभलेलं आहे. त्यानंतर रत्नाकर दादा सावंत आणि तुषारजी कामनकर यांच्या माध्यमातून स्वर्गवासी गिरीश गजानन कामनकर यांच्या माध्यमातून 4 ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. तर त्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत कुशल तुषार कामनकर यांच्या माध्यमातून. सॉरी कलश आहे. सॉरी थोडस आमच्याकडे मिस
हॅलो हॅलो माईक चेक. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत समालोचना पोहोचू शकलो नाहीये. धावसंख्या आपण बघतोय धावपलकावर लावली गेली आहे ती म्हणजे तब्बल 11 बघायला मिळत आहेत. या मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फाईन लेग मध्ये येतो. शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धाव पडून पुढे गेले. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर मात्र चांगले शतरक्षण स्वतःला सावरतोय शतरक्षक. 2 धाव मिळतात. 2 धावने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 15 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. 4 षटकांचा सामना बघायला मिळतोय. फायनलचा सामना चालू आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये डिपेंड लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेत त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. यामध्ये फुल टफ डिलिव्हरी. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. नक्कीच इथे मात्र 4+1 म्हणजे या 5 धावा या येतील आणि या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर या 5 धावांची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 20 या आकड्यावर. अगदी अचंबित करणारा चेंडू बघायला मिळाला. अगदी रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. शेवटचा चेंडू राईट ओव्हर विकेटने संतोष. यामध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न, फ्री हिट आहे नक्कीच. त्यामुळे मात्र विकेट जाणार नाहीये. एकतर तुम्ही रनआउटच्या स्वरूपात विकेट घेऊ शकता फ्री हिटवर. 1 षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 20 धावा. अशी सुरुवात बघायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवरप्लेचं षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केली जाते ती म्हणजे संतोष मार्फत. संतोष आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 16 या धावसंख्येवर 16 या धावसंख्येवर तो आतापर्यंत खेळतोय. एक डीजेला संधी द्या आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. डीजे. आता मात्र जे पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलेलं आहे. 30 फरकाच्या बाहेर तुम्ही मात्र शतरक्षक लावू शकताय. लगेच 2 खेळाडू बघायला मिळाले. विचार विनिमय केला जातोय आणि नंबर 2चं षटक संदीप याच्यामध्ये हातामध्ये सोपवलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय 2 सलामीवीर आतापर्यंत तप धरून उभे आहेत. आकाश खेळतो आतापर्यंत 1 धावांवर. तर दुसऱ्या बाजूला संतोष डवळा 5 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 16 धावसंख्येवर तो आतापर्यंत खेळतोय. पहिला चेंडू यार मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र 30 फरकर मध्ये पडला जातोय. 1 बॉफने चेंडूला कलेक्ट करतायत. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. दूरवरून चेंडू उचलण्यासाठी शतरक्षक आला होता आणि 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात 2 खेळाडूच्या माध्यमातून. 2 धावांची धावसंख्या पुढे जाईल. बिनबाद अशी 22 वर जाऊन पोहोचते. संदीप पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन जाईल. फलंदाज आकाश दानवे या खेळाडूसाठी. या जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र काऊ कॉर्नर रिझनला नाही थांबणार. निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार. दोन्ही खेळाडू आपण बघतोय अगदी मनापासून आतापर्यंत खेळतायत. अगदी शांत डोकं लावून खेळतायत.
या मॅचला, कारण त्यांना माहिती आहे की हा मॅच जो आहे तो मात्र इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या इम्पॉर्टंट मॅच मध्ये चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. यावेळी मात्र स्लॉट स्वीप, चेंडूला मात्र फेकून दिले सीमा रेषा पार, षटकार. थँक यू डीजे. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे या चेंडूला मात्र स्लॉट स्वीपच्या माध्यमातून चेंडूला मात्र सीमारेषा पार झाडलंय फलंदाज आकाश धानवी याने. 6 धावाने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोचली ती म्हणजे 32 आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 10 ते 15 पॉईंटचा रनअप घेत असताना डीप लावलेला असं क्षेत्रक्षण आपण बघू शकतोय. याला मात्र फुल टफ डिलिव्हरी, त्याला मात्र देखील व्ही-शेप मध्ये चेंडूला खेळल्या जातंय. सीमा रेषा पार, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे पटके बघायला मिळत आहेत फलंदाज आकाश दानवेच्या बॅटाने. तर रिव्ह्यू घेतला या हाईट साठी. नक्कीच चेंडू बघूया बीमर आहे की नाही. मात्र लगेच इथे मात्र तिसरा अंपायर मात्र सज्ज होत आहेत. पंच चेक करतायत की एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय, लँड झालाय, कुठून उचललाय हे मात्र चेक केलं जातंय. अगदी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून चांगली क्षणचित्र मात्र इथे मात्र दाखवत असताना तर नो चेंडू आहे. लगेच जे थर्ड अंपायर जे आहेत ते मात्र दर्शवत आहेत. नक्कीच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या आहे ती म्हणजे 39 धावा. 3 चेंडू टाकून झालेत, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर संदीप आकाशसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, स्वतः यष्टीरक्षक मात्र येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही मात्र, कारण आपण बघतोय संतोष धावत आले होते आणि त्यामुळे नक्कीच विकेट देखील मिळाली नसती, कारण चेंडू फ्री हिट होता. एक तर तुम्ही धावतीच्या स्वरूपात फ्री हिट वर गडी बाद करू शकता. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोचते म्हणजे 40 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 68 धावांचं टार्गेट आहे. मात्र त्याचा पाठला इथे काढला जातोय. चेंडूला मात्र फेकून दिले डीप स्केवर लेग पट्ट्या बाहेर, सीमा रेषा पार. संतोष डवळे याच्या बॅटमधनं येतोय षटकार. थँक यू डीजे. जणू काही आपण बघतो या पॅव्हलिन बॉक्स मधून दोन्ही खेळाडू सेट होऊन आलेत की काय असं मात्र चित्र बघायला मिळतं. तर व्हॉलेंटियर्सने कॅच घेतलेला आहे, प्रकाशने कॅच घेतलाय. यामध्ये पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेला, यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि चुकी नाही करणार, गडी बाद येतोय तो म्हणजे मिस्टर संतोष डवले. लागतोय पहिला धक्का जीवदानी गिरीज या संघाला. तर विवेक गोवारी बतोय नवीन बॅटर मैदानाच्या आत. 12 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज जिंकण्यासाठी.
12 चेंडू 22 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये 11च्या सरासरीने चालावं लागेल आई जीवदानी गिरीज या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय विवेक गोवारीने देखील चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे आजच्या दिवशी. तर तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय तो म्हणजे मिस्टर अमोल येतोय, ज्यांनी प्रथम फलंदाजी करत असताना 15 चेंडूचा सामना केला होता आणि 42 धावा कुठल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण 3 चौकार आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. तोच अमोल तळेकर मात्र गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होत असताना वैयक्तिक पहिलं तर फंगाफाटी तिसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय स्ट्रायकरकडे आकाश दानवी. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं होतं, चेंज पेस बघायला मिळाला आणि चेंडू जातोय निर्धार स्वरूपात. पहिला चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर अगदी नियंत्रणावर चेंडू हाताळला होता. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला होता अमोल तळेकर याचा. फलंदाज आकाश दानवेला समजलं नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या मात्र हप्त्याकार चेंडूला मात्र धाडलाय वन बाउन्सने. नाही थांबणार चेंडू, निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो हप्त्याकार चेंडू बघायला मिळाला होता आणि लगेचच आपण बघतोय आकाश दानवे याने मात्र ओळखलं आणि चेंडूला नक्कीच सीमेरेषेच्या बाहेरचा चौकारपाठी बाहेर जाडलंय. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 50 या आकड्यावर. 10 चेंडू 18 धावांची गरज. यावेळेस मात्र अपस्टिक सोडून जाणार चेंडू पंचांनी लगेच दर्शवले की हा अवांतर चेंडू आहे. अवांतनेची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 51 या आकड्यावर. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अमोल राईट आर्म राऊंड द विकेटने आकाशसाठी तिसरा चेंडू घेऊन जाईल. यामध्ये दुर्वन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट थर्डमॅन शत्रशिक आहे, त्या चेंडूला उचलतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. बॅटने ब्रश होऊन गेला असावा चेंडू नक्कीच, त्यामुळे एक धाव पडून पूर्ण केली जाईल. ते म्हणजे फलंदाज आकाश दानवे याने 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 52 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 68 धावांचा टार्गेट आहे आणि या 68 धावांचा पाठला आतापर्यंत चांगला बघायला मिळतोय. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी अमोल. यावेळेस मात्र विवेक मात्र इथे हावी होतोय गोलंदाज अमोल याच्यावर. चेंडूला मात्र धाडतोय सीमा रेषा पार. येतोय षटकार विवेकच्या बॅटमधना. तर आपण बघतोय व्हॉलेंटियर्स नील याने मात्र 50 रुपये गमावलेले आहेत. चांगला प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र रंगवेमध्ये गोलंदाज चुकला जातोय अमोल तळेकर. 8 चेंडू 10 धावांची गरज, अशा प्रकारे समीकरण बघायला मिळतं. अमोल यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंज पेस बघायला मिळाला यावेळेला मात्र अमोल तळेकर यांच्या माध्यमातून. अगदी स्लोअर वन चेंडू आपल्या बोटातील जादू मात्र त्याने दाखवलंय आणि निर्धार स्वरूपात चेंडू आलाय. विवेक विषयी म्हणायचं झालं तर आजच्या दिवशी या मुलांनी देखील इम्प्रेसिव्ह फलंदाजी केलंय. चांगली धावसंख्या आतापर्यंत त्याने देखील उभारलंय. 7 चेंडू 10 धावांची गरज. याला पत्र दूरवर चेंडूला खेळल्या जात शत्रशी येतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 60 या आकड्यावर. तर आपण बघतोय अकबर शेख यांना आम्ही विनंती करतोय त्यांनी मंचावरून बसायचं आहे. ज्यांना आपण बघतोय कॉमन ऑफिशियल मधील क्रिस गेल ज्यांना मला ओळखले गेले
त्यांना मात्र आम्ही आमंत्रण देतोय, त्यांनी मंचावरून बसायचं आहे. सहा चेंडू असतील आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. संजू येतोय नंबर 4चं षटक घेऊन. वैती पहिलं तर संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. 8 धावा डिफेंड करायच्या आहेत, होऊ शकतात, कारण आजच्या दिवशी नागला येते मात्र 6 चेंडू मध्ये 5 धावा हव्या होत्या, मात्र त्या डिफेंड केल्या होत्या. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. इथे मात्र यष्टीरक्षक याच्याकडनं होते चूक. 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये करण्यात आलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आपण बघतोय विवेक आणि आकाश धानवी याच्या माध्यमातून 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन ती म्हणजे 62 या आकड्यावर. चांगली साथ देतोय फलंदाज आतापर्यंत विवेक आकाश धानवी याला. तो खेळतोय 8 धावांवर. संजू उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना इथे मात्र लाईन अँड लेन बरकटली आहे. अवंताच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 63 या आकड्यावर. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल जर तुमच्या समोर एक चांगला फलंदाज असेल तर. यावेळेस मात्र चेंडू मात्र भिरकावलाय आणि अशा प्रकारे विजय षटकार बघायला मिळतोय आकाश धानवी याच्या बॅटमधनं. आणि अशा प्रकारे आई जीवदानी स्पोर्ट गिरीज हा संघ फायनल मारतोय आणि द्वितीय पार्श्विक जातं ते म्हणजे आई जीवदानी बोळिंज या संघाला. आणि जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्स मधून मी सागर माळी यांना मात्र आमंत्रण देतोय. तर चला या ठिकाणी खुर्च्या घेऊन या लगेच. व्हॉलंटियर्सला विनंती असेल, ला विनंती असेल खुर्च्या घेऊन या आणि जे संघ आहेत त्या संघाने लगेच या. आपण